पुढची बातमी बघूयात। पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावरती येत आहेत। अगदी काही वेळामध्ये या कार्यक्रमाला आता सुरुवात होतीये। पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा हा कार्यक्रम होतोय आणि ही आताची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावरती आलेले आहेत। कार्यक्रम आता सुरू झालेला आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ही वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे आणि याच कार्यक्रमामध्ये आता काका आणि पुतणे हे आपल्याला एकत्र दिसतात। तर हा कार्यक्रम आपण पाहतोय। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ही वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्यानिमित्ताने होणारा हा कार्यक्रम। मात्र अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकाच मंचावरती आहेत, त्यामुळे अर्थातच या कार्यक्रमाची चर्चा होतीये। शुगर इन्स्टिट्यूटची 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम होतोय। तर ही आताची दृश्य आपण पाहतोय। वार्षिक सर्वसाधारण सभेला या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। मात्र अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावरती आहेत, मात्र त्यांनी शेजारी शेजारी बसणं काहीसं टाळलेलं दिसतंय। एक खुर्ची सोडून हे दोघं जण बसलेले आहेत। अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलेलं आहे। आधी ज्या पद्धतीची बैठक व्यवस्था करण्यात आली होती त्या बैठक व्यवस्थेमध्ये अजित पवार हे शरद पवार यांच्या शेजारी बसणार होते, मात्र आता त्यांच्या जागी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बसलेले आपण पाहतोय। मंदार गोंजारी आहेत आपल्या सोबत। मंदार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48वी सर्वसाधारण सभा सुरू होते आहे आणि या सर्वसाधारण सभेसाठी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती ती आपण काही वेळापूर्वी प्रेक्षकांना दाखवली होती आणि त्या बैठक व्यवस्थेनुसार शरद पवारांच्या शेजारी अजित पवारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती। त्यांच्या नावाची नेम प्लेट तशा पद्धतीने ठेवण्यात आली होती। कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी स्वतः ती बैठक व्यवस्था बदलली आणि स्वतःचे नेम प्लेट जी आहे ती पुढे सरकवली आणि त्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नेम प्लेट ठेवली। म्हणजे बाबासाहेब पाटील यांना शरद पवारांच्या शेजारी अजित पवारांनी बसवलं आणि स्वतः शरद पवारांच्या शेजारी बसणं त्यांनी टाळलं। आपण दृश्यांमध्ये जर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत त्यांच्या उजव्या बाजूला बाबासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत ते आहेत, बाजूला अजित पवार आहेत आणि त्यांच्या जयंत पाटील आहेत आणि शरद पवारांच्या डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील यांची खुर्ची आहे जे आता या कार्यक्रमाचं प्रस्तावित करतायत आणि त्यातून हे दिसून येतंय की अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलेलं आहे। सहभाग घेणारे मान्यवर अधिकारी शेतकरी अगदी मंदार, तुम्ही असं सोबत राहा। आपण आधीच्या ही जी आसन व्यवस्था कशा पद्धतीची होती त्याची सुद्धा दृश्य दाखवतोय। आमचे प्रतिनिधी मंदार आपल्या सोबत आहेत। त्यांनी ज्या पद्धतीने माहिती सांगितली आहे त्यानुसार अजित पवार आणि शरद पवार यांच्या खुर्च्या आजूबाजूला होत्या, एकमेकांच्या बाजूला होत्या। मात्र ज्या वेळेला या कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा अजित पवार यांनी आपली आसन व्यवस्था बदलून घेतली आणि मध्ये त्यांनी एक खुर्ची सोडली आणि त्यानंतर अजित पवार हे आपल्याला बसलेले दिसत आहेत। तर आता या अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्याही मध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे दृश्यांमध्ये आपण बघतोय बसलेले आहेत। तर या कार्यक्रमाला जयंत पाटील सुद्धा उपस्थित आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत जे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतात। मंदार, अर्थातच एकमेकांच्या म्हणजे पवार घराण्यामधले हे दोघेही असल्यामुळे आणि राष्ट्रवादी मधून आता ते दोघेही म्हणजे अजित पवार बाहेर पडले, विभक्त झाले आणि त्याच्यानंतर असणारा हा कार्यक्रम, त्यामुळे अर्थातच चर्चा होणार आहे। मात्र जयंत पाटील अजित पवारांच्या बाजूला आहेत आणि त्यांच्याशी अजित पवार छानपैकी गप्पा मारताना दिसत आहेत। खरं तर हा कार्यक्रम राजकीय नाही। या कार्यक्रमाचं जे प्रयोजन आहे ते राज्यातील साखर कारखान्यांच्या या गळीत हंगामातल्या कामगिरीचा आढावा घेणं, ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे त्या कारखान्यांना पुरस्कार देणं आणि साखर उद्योगामध्ये जे नवीन तंत्रज्ञान येत आहे त्याची चर्चा होणं, अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होतो। मात्र या संस्थेशी निगडीत जे लोक आहेत ते अर्थातच सगळे राजकीय आहेत। जे या संस्थेचं विश्वस्त मंडळ आहे त्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि अजित पवार असतील, जयंत पाटील असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील, बाळासाहेब थोरात देखील आपल्याला त्या दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत। ते सगळे या संस्थेचे विश्वस्त आहेत। विश्वजित कदम असतील
तर या विश्वस्त मंडळाची बैठक होते. भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेचे नेते देखील या संस्थेचे विश्वस्त आहेत, ते देखील या बैठकीला असतात. त्यापैकी काही आता या कार्यक्रमाला देखील उपस्थित आहेत. मात्र या ठिकाणी अजित पवारांनी शरद पवारांच्या सोबत बसणं किंवा शेजारी बसणं टाळलंय याची चर्चा आहे. अगदी मंदार, असंही कळतंय की ज्या पद्धतीने तुम्ही माहिती दिलीत, ज्यांनी चांगली आणि उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली असते त्या साखर कारखान्यांचा सत्कार केला जातो, गौरव केला जातो. अशीच एक बातमी आलेली होती की अजित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या साखर कारखान्याचा त्याला एक पुरस्कार दिला जाणार आहे आणि आज शरद पवार यांच्या हस्ते हे कौतुक केलं जाणार आहे. गळीत हंगामामध्ये जो कारखाना मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं गाळप करतो, या कारखान्याचा साखर उतारा चांगला असतो. जो साखर कारखाना जे उपपदार्थ आहेत, बाय प्रोडक्ट आहेत ऊसापासून, ते अधिक मोठ्या प्रमाणात तयार करतो, अशा कारखान्याची उत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड केली जाते. आणि यावर्षी हा पुरस्कार जो आहे तो अजित पवारांशी संबंधित जो खासगी साखर कारखाना आहे अंबालिका, जो अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातला आहे, त्या कारखान्याची निवड करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष आहेत दिलीप वळसे पाटील यांनी ही निवड जाहीर केली आणि दरवर्षी ज्या कोणत्या कारखान्याची निवड होते त्या कारखान्यांना अध्यक्ष नात्याने शरद पवारांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण केलं जातं. यावेळी देखील शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. मात्र निवड जी झालेली आहे ती अजित पवारांच्या खाजगी साखर कारखान्याची आहे. अजित पवार स्वतःच्या खाजगी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर नसले तरी त्यांचे अनेक विश्वासू सहकारी हा साखर कारखाना चालवतात. अजित पवार अनेकदा या साखर कारखान्याचं कामकाज पाहताना आपल्याला आढळून आलेले आहेत. या साखर कारखान्याचं जे गेस्ट हाऊस आहे तिथे अनेकदा अजित पवार आपल्याला कामाच्या निमित्तानं गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे. अशा अंबालिका खाजगी साखर कारखान्याला पुरस्कार देण्यात येणार आहे राज्यातला सर्वात उत्कृष्ट साखर कारखाना म्हणून, आणि हा पुरस्कार दिला जाणार आहे शरद पवार यांच्या हस्ते. अशा अनेक गमती आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. कारण हे नेते एरवी आपण पक्षीय चष्म्यातून या नेत्यांकडे पाहत असतो की हा नेता या पक्षाचा आहे, तो नेता त्या पक्षाचा आहे, किंवा हा सत्तेत आहे किंवा हा विरोधक आहे. मात्र बरोबर मंदार, अगदी धन्यवाद मंदार या सगळ्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.